परीला आणि बाबूला एखादी कुठली गोष्ट पाहिजे असेल ना की ते त्याचाच हट्ट करतात. मी असं का म्हणते ते व्हिडिओत तुम्हाला पुढे समजेलच. सकाळी मस्त असं व्हेजिटेबलची इडली बनवलेली आणि सोबत चटणी बनवलेली, त्याचा नाश्ता करून घेतला. आणि मग 15-1 दिवसाची साई जमलेली होती. मग म्हणले आज त्याचं तूप तरी काढून घेते, कारण ना घरातलं तूप संपलेलं आणि मला सहसा बाहेरचं तूप आवडत नाही, घरात केलेलंच तूप आवडतं. मग मस्त ते बिटरच्या साहाय्याने मस्तपैकी हलवून घेतलं. बघा एवढ्या लोण्याचा गोळा झाला. यावेळेस थोडंसं कमीच निघलेलं, कारण मागे गावी गेलेलं ना त्याच्यामुळे. हळूहळू त्यातलं बघा तूप कसं रिलीज व्हायला लागलं ते. मी नाही तुपाची पद्धत मम्मीकडून शिकलेलं आहे. खूप मस्त छान आणि असं दाणेदार तूप बनतं. तरी पण मी त्यातनं ह्याची तुळशीची पानं आणि लवंग टाकायचं विसरले, नाही तर तुपाचा वास एवढा छान येतो ना. त्या कामामध्ये सगळ्यात हिची लुडबुडमध्ये असतेच, काहीतरी लागलेलं तेच मला येऊन दाखवत होती ते. बघा मग गॅस बंद केला तरी तूप कसं खळखळ उकळतंय ना. नंतर ना मस्तपैकी चाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलं. बघा किती छान तूप तयार झालं आहे ना. आणि त्यातली जी बेरी राहते ना त्याच्यामध्ये साखर टाकून मला खूप आवडते, पण डाएटवर आहे ना म्हणून ते त्यांना दिलं खायला, नाही तर त्यांच्यापर्यंत मी पोचून पण देत नाही. संध्याकाळी मस्तपैकी ह्या दोघांना तयार करून खाली गरबा बघायला घेऊन गेले. कुठे बघतात हो, ह्यांना वाटायचं की आम्हाला आत का सोडत नाहीत गरबा खेळायला, तर तिथे खेळलं तर या मोठ्यांच्यामध्ये कुठे ते खेळणार आहेत ना. नंतर मागे पाळणे वगैरे लागलेले, तिथेच त्यांना घेऊन गेलो. आज फर्स्ट टाईमच या दोघांना ह्याच्यामध्ये बसवलेलं. मला भीती वाटत होती की बसतात की नाही, की हालतात त्यातून, पण हे दोघं एवढे शांत बसलेले ना, त्यांना खूप मज्जा येत होती. आणि नंतर तर बाबू उठला, पण परी काय बाहेर यायला मागतच नव्हती. खूप रडली, बळच तिला घरी आणलं. बघा कशी फुगली, ते रुसून चालले पुढं तुरू आवाज देते तरी पण पाठी वळून बघत नाही. आणि बाबू तर काय पाठी सारखा चलच बोलत होता त्यांना. तर चला, असा होता आजचा दिवस. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला बाय.